राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याची संवाद बैठक केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलते यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजयराव लोखंडे यांच्या सूचनेनुसार वाघोली येथे नुकतीच संपन्न झाली। या बैठकीमध्ये संघटना वाढीबरोबर भावी काळामध्ये जास्तीत जास्त सभासद वाढवून प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटना जास्तीत जास्त कशी वाढवता येईल याचे सखोल मार्गदर्शन केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलते यांनी या प्रसंगी केले। तसेच पत्रकार बांधवांना वारंवार आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते। पत्रकार बांधवांची आर्थिक चणचण कायमची दूर होण्यासाठी आगामी काळामध्ये फक्त पत्रकारांसाठी बँकेचे नियोजन सुरू असून ही बँक पत्रकारांना चांगल्या पद्धतीने सक्षम करून आधार देण्याचे काम करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष मधुसूदन कुलते यांनी या प्रसंगी केले। केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलते यांना भावी वाढदिवसासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व स्टार पत्रकार विजयराव लोखंडे व सर्व पत्रकारांनी शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेला चांगल्या पद्धतीने वाढविण्यासाठी आणि संघटनेचे पूर्ण बांधणी करण्यासाठी पुढील संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय पत्रकारांचे पतसंस्था आपलं स्टेट मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि पूर्ण पत्रकारांना कोणतरी अधिकार मिळाले पाहिजे, पत्रकारांच्या आर्थिक विवंचना दूर केल्या पाहिजेत आणि त्यांच्या प्रत्येक पदोपदी त्यांचा संपर्क साधला पाहिजे। यासाठी आम्ही पत्रकार संघटनेचं काम चालू आहे। चांगल्या पद्धतीने पुणे जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना पोचलेली आहे आणि या पद्धतीने संघटनेला चांगलं गतवैभव आपल्याला प्राप्त करून द्यायचं आहे। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या राज्यात मराठवाड्याच्या तांड्यापासून तर बांद्यापर्यंत संघटनेचे पूर्ण व्याप्ती आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला अजून डेव्हलप करता येईल यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो। या ठिकाणी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या संचालकपदी जी मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आमचे आदरणीय केंद्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलते साहेब यांचं प्रथमतः आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकारी पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचंही त्या ठिकाणी सदस्यांचंही आभार मानतो। तसेच या ठिकाणी गेले 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही मागील काही वर्षापासून या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस साजरा करीत असतो। या वर्षी येत्या 15 ऑगस्टला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून विविध सामाजिक उपक्रम राबवून साहेबांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। तर या ठिकाणी मी साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो। साहेबांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटी आपल्या संघटनेच्या भरभराटीचं जावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। साहेबांचं आरोग्य उत्तम या ठिकाणी लाभो ही परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या वाढदिवस। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।